नमस्कार. #कृपास कुकिंग आणि ट्रॅव्हलिंगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे ग्रामीण भागात केला जाणारा अगदी झटपट असा कालवणाचा प्रकार म्हणजे मुगाचं मेदगं. हो, आपले सुके मूग असतात ना, ते भाजून त्याची झटपट होणारी अशी आमटी आपण इथे म्हणू शकतो. पण ह्याला ग्रामीण भागेत मुगाचं मेदगं असा उल्लेख केला जातो. चला तर आपण याची रेसिपी पाहून घेऊया. सर्वात आधी इथे मूग मी चांगले भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे मूग भाजून झाले की एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि नंतर ते कुकरला शिजवून घ्यायचे. कुकरला शिजवताना त्याला हमखास 4 ते 5 चांगल्या शिट्ट्या द्या, कारण की आपण हे मूग भिजवलेले नाही. आपण असेच हे सुके मूग भाजून शिजवून घेणार आहोत यासाठी. तर मग आपण हे मूग कुकरला लावून याच्या शिट्ट्या करून घेऊया. आपले इथे 5 ते 6 शिट्ट्या करून झालेल्या आहेत. तर आपण पाहून घेऊया मूग चांगले शिजलेत की नाही ते. खूप छान आणि बऱ्यापैकी शिजले जातात असे मूग आणि एकदम चविष्ट असे लागतात. मूग आपले चांगले शिजलेले आहेत. आता आपण या मुगाचं मेदगं किंवा आमटी करायला घेऊया. याची आपण आता पुढे फोडणी पाहूया. मूग शिजल्यानंतर आधी काय करायचं, जरा पळीने ते बारीक करून घ्यायचे. थोडेसे असे मॅश करून घेतले की आमटीला चव छान येते आणि आमटी आपली मिळून येते. अशी जास्त पातळ होत नाही, दाटसर होते. इथे मी आता एक टोप गरम करत ठेवले आणि त्यात 2 चमचे तेल घेतलेलं आहे. ते गरम झालं की आपण इथे लगेच जिरं, मोहरी, हळद याची फोडणी करून घेणार आहोत. आणि आपल्याला लसूण देखील फोडणीसाठी वापरायचा आहे. लसूण वापरताना नेहमी ठेचून घ्यायचा जरासा, म्हणजे त्याची चव आमटीला किंवा कालवणाला छान उतरते. लसूण छान लाल होऊस तर परतून घ्यायचा. लसूण परतला गेला की मग इथे मी एक लाल टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. तो देखील इथे मी फोडणीला टाकून छान परतून घेणार आहे. टोमॅटो थोडासा मऊ झाला की मग यामध्ये आपण मसाले, मीठ आणि हळद टाकून थोडंसं अजून गरम करून घ्यायचं. इथं मी ॲड केलेलं आहे मीठ, हळद आणि आपला घरगुती वापरात येणारा कोणताही मसाला, जो तुम्ही रोजच्या जेवणासाठी वापरता तो मसाला. जसा तुम्हाला तिखट हवा असेल तसा तुम्ही इथे वापरू शकता. आणि आता शिजवून घेतलेले हे मूग, थोडंसं पाणी टाकून हे मूग चांगले रेटून बारीक करून घ्यायचे थोडेसे आणि मग त्याच्यावरती ही फोडणी करायची. आणि आपल्याला हवं तितकं पाणी ॲड करून मस्तपैकी उकळी येऊ द्यायची की झाली आपली झटपट होणारी अशी मुगाची आमटी किंवा ग्रामीण भागात केल्या जाणारी अशी मुगाचं मेदगं.
छान उकळी आली की मी वरून 1 चमचा शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर टाकून झाली की आपली आमटी तयार आहे.